नमस्कार, मी पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. मित्रांनो, संभाजीनगरला एक कंत्राटदार आहेत. पूर्वीपासून ते मुंडे साहेब होते, त्यांचे मित्र होते. हे कंत्राटदार वास्तविक विमानानं मुंबईला ये जा सहज करू शकत होते, पण ते अनेकदा कारनं यायचे आणि मध्येच चौफुल्याला थांबायचे. तिथे एका नाचगाणं करणाऱ्या तरुणीच्या प्रेमात ते पडले. पुढे त्यांना ती खूप आवडायला लागली. ती नाचायची आणि हे तिच्यावर पैसे उधळायचे. पण पुढे त्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्या नाचगाणं करणाऱ्या तरुणीला यांच्यापासून मुलगा झाला. आता मात्र ती तरुणी गंमत बघते आणि हे तिच्यासमोर नाचतात. थोडक्यात ती तरुणी त्यांना हवं त्या पद्धतीनं नाचवत असते. आणखी एक किस्सा. माझे एक मित्र आहेत, आमदार आहेत. आता आमदार निवास पाडल्यामुळे अनेक आमदार हॉटेलमधून राहतात. मुंबईत आले की त्यांचा मुक्काम विविध पंचतारांकित हॉटेलमध्ये असतो. या आमदार मित्राचा पण मुक्काम एका पंचतारांकित हॉटेलमध्ये असतो. वेळ मिळाला की तो हमखास त्या हॉटेलमधल्या स्पामध्ये जातो. नियमित जातो. नियमित केल्यामुळे तो एका विशिष्ट मणिपुरी मुलीकडून स्पा करून घेतो, मसाज करून घेतो. असं करता करता हा आमदार तिच्या प्रेमात पडला, ती देखील याच्या प्रेमात पडली. त्यानंतर ती एकमेकांना बाहेर भेटायला लागले. पूर्वी ती तरुणी या आमदारांचे हातपाय चेपायची. आता हे आमदार तिचे हातपाय चेपतात. आणखी एक किस्सा. एक मुख्यमंत्री होते, बाईलवेडे. त्यांचा पीए त्यावेळेचा सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य तरुण. पण त्याची बायको अतिशय देखणी होती आणि हे बाईलवेडे होते. त्यामुळे कुठेही दौऱ्यावर जाताना किंवा जेव्हा केव्हा त्यांना वाटेल तेव्हा हा पीए त्यांच्या सोबतीनं असायचा आणि त्याच्या सोबतीनं त्याची बायको असायची. मित्रांनो, अर्थात असे कितीतरी किस्से. एक आमदार एक मंत्री होते. आता ते नाहीत, पण ते गे आहेत. त्यांचा एक तगडा पीए आणि तो त्यांना त्यांची लैंगिक भूक भागवण्यासाठी अर्थातच नको ते प्रयोग करायचा. पुढे तो पीए तुरुंगात गेला तरीही त्यांनी त्याला काढलेलं नाही, अगदी आजतागायत. ज्याला जेवणाची 2 वेळेची भ्रांत होती तो आता कोट्याधीश आहे. आणि त्या मुख्यमंत्र्यांचा तो पीए, त्याला देखील पैसे ठेवायला जागा नाही. आणखी एक, त्या मंत्री शिरसाटांकडे एक शासकीय अधिकारी त्यांच्या स्टाफमध्ये आहेत. बघा काय, त्या अधिकाऱ्याला प्रचंड दारूचं व्यसन आहे. पण तो साधीसुधी दारू पित नाही, त्याला अतिशय उच्च दर्जाची स्कॉच लागते. मग काय करतो की त्याच्याकडे अमुक एखादी फाईल आली की त्या ज्या व्यक्तीची ती फाईल असते, ज्या व्यक्तीचं ते काम असतं, त्या व्यक्तीला तो मोठ्या खुबीनं 3-4 दिवस आपल्या सभोवताली फिरवतो. आणि त्या व्यक्तीच्या कानात याचा एक पिऊन आहे, तो पिऊन जाऊन सांगतो की तुम्हाला पटकन काम करून घ्यायचं असेल तर जे काय ठरलं आहे ते द्यावंच लागेल. पण तुम्हाला या पर्टिक्युलर स्टाफची जर मर्जी ठेवायची असेल, पटकन काम करून घ्यायचं असेल, तर त्यांना संध्याकाळ झाली की दारू पिण्यासाठी घेऊन जा. या पद्धतीनं दररोज कोणीतरी ग्राहक त्या पीएच्या संगतीनं बाहेर पडतो
आणि हा जो स्टाफ आहे, शिरसाटांचा हा जो स्टाफ आहे, तो फक्त आणि फक्त पंचतारांकित हॉटेलांमधून दारू पितो आणि त्याचं दररोजचं दारूचं बिल 25,000 ते 30,000 रुपये असते. अमुक एखादं जे ग्राहक असतं ते 3-4 दिवस म्हणजे 1,00,000 रुपये त्याचे त्या दारूवर खर्च होतात. अमुक एक संपला की दुसरा, तिसरा असं त्याचं ते ठरलेलं असतं आणि परस्पर खर्चातून हा जो स्टाफ आहे तो जगातली अत्यंत महागडी दारू पितो. मित्रांनो, असे कितीतरी किस्से तुम्हाला सांगता येतील. म्हणजे अनंत गरजे प्रकरण फार गंभीर आहे आणि त्याला जर पंकजा मुंडे यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला तर पंकजा मुंडेंच्या बाबतीमध्ये फारसं कोणाला आश्चर्य वाटणार नाही. किंबहुना नेहमीचाच प्रकार म्हणजे वाईट लोकांना सहकार्य करणे. पण जर अनंत गरजे सही सलामत बाहेर आला तर जे पीडित आहेत किंवा जे हे प्रकार जवळून बघताहेत, हा प्रकार जवळून बघताहेत, त्यांना 2 व्यक्तीविषयी सख्त नफरत मनात निर्माण होईल. त्यापैकी एक अंजली दमानिया आणि दुसरे राज्याचे अर्थात गृहमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. कारण अनंत गरजे हे साधंसुद्धा प्रकरण नाही. केवळ 2021 मधलं त्या किरण नावाच्या स्त्रीबरोबर झालेलं प्रकरण हे एकमेव नाही. आणि डॉक्टर गौरी यांनी केवळ त्या एका प्रकरणातून आत्महत्या केलेली नाही किंवा ती आत्महत्याच नाही. डॉक्टर गौरी यांना आणखी काही कळलं होतं का? काही गंभीर प्रकारचं सेक्स स्कॅन्डल किंवा अनंत गरजे यांचं बाई प्रकरण त्या डॉक्टर गौरी यांना धक्कादायक वाटलं असावं, म्हणूनच त्यांनी आगपाखड केली, घर डोक्यावर घेतलं, त्या अस्वस्थ झाल्या. देखणी शिकलेली डॉक्टर ती त्यातून दुखावली. पुढे तिनं आत्महत्या केली की तिचा खून करण्यात आला हे अर्थातच काळ ठरवेल. मात्र हे प्रकरण ढसास लावून धरणं गरजेचं आहे. अलीकडे एका रविवारी मी आणि माझा एक मित्र जुहूच्या हिंदुजांच्या बंगल्यात गेलो. कारण गोपीचंद सेठ हिंदुजा यांचं लंडनमध्ये दुःखद निधन झालं. गोपीचंदजी असतील किंवा आधी श्रीचंदजी होते, त्यानंतर आता अशोकभाई किंवा प्रकाशजी, ते सारे बंधू इथे मुंबईत असले की हमखास जुहू चौपाटीवर फिरायला येतात आणि आम्ही सारे एकत्र फिरतो. त्यानंतर त्यांच्या बंगल्यात जातो. त्यांचा बंगला जुहूमधला सर्वात मोठा बंगला, तेवढा मोठा बंगला कुठलाही नाही. नारायण राणेचा बंगला आहे, खूप मोठा आहे, पण तो मल्टी स्टोरीड आहे. यांचा बंगला मात्र ग्राउंडेड आणि खूप मोठा आहे. पण या बंगल्यात राहणारे हिंदुजा कुटुंबीय डाऊन टू अर्थ. त्यांच्या बंगल्यामध्ये एकदा का आपली ओळख झाली की अगदी सहज प्रवेश मिळतो. कुठलेही ते टगे जे सिक्युरिटी असते ते तुम्हाला उभे दिसणार नाही. अगदी 2 साधे वॉचमन तुमची गाडी आत आली की ते अदबीनं तुम्हाला नमस्कार करतात. कुठलाही देखावा नाही, अप्रतिम बंगला. पण ही माणसं कशी साधी आहेत. म्हणजे आम्ही त्या बंगल्यात गेलो, अशोक हिंदुजा झोपलेले होते, आम्ही सांत्वनासाठी गेलो होतो, म्हणून सहजच प्रकाश हिंदुजांना फोन लावला. तर ते म्हणाले की मी इस्कॉन टेम्पलमध्ये आहे. मग आम्ही तिथे इस्कॉन टेम्पलमध्ये जुहूच्याच त्यांना भेटायला गेलो. भेटायला गेल्यानंतर ते बाहेरच पडत होते.
मग आम्ही एक 5 मिनटं गप्पा मारल्या. शेजारी त्यांची कार उभी होती आणि शोफर होता, वेल ड्रेस्ड. बाकी कोणीही नव्हतं, नोकर चाकर नव्हते, त्यानंतर कुठलीही सिक्युरिटी नव्हती, पोलीस नव्हते, कुठलेही ते टगे सलमान छापते त्या पद्धतीचे ते हरामखोर नव्हते. पण जे जगातल्या श्रीमंत कुटुंबियांपैकी एक हिंदुजा. मला नेमकं माहिती आहे की ब्रिटनच्या राणी त्यांना दारापर्यंत सोडायला यायचे आणि दुबईचा शेख ते येणार असले की दारात येऊन उभा राहायचा. जगात, भारतात त्यांचं हे या पद्धतीनं स्वागत होतं. पंतप्रधानांशी ते थेट बोलतात. पण माणसं किती साधी. अत्यंत आश्चर्य म्हणजे की प्रकाश हिंदुजांच्या शेजारी जी गाडी होती ज्यातून ते निघणार होते ती केवळ 10-12 लाख रुपयांची जुनी पुराणी मारुती अर्टिगा होती. ते म्हणाले मी याच गाडीतून फिरतो. इतर नवश्रीमंत मी बघतो त्यांनी खरोखरी या हिंदुजा कुटुंबियांची विष्ठा खावी. हे जे नवश्रीमंत सगळे बघतो सत्यसभोवतालचे, जे अतिशय घाण पद्धतीनं जनतेला बेवकूफ बनवून पैसे लुटतात, काय त्यांची श्रीमंती, काय त्यांचं वागणं, काय त्यांची घरं, काय त्यांचा रुबाब. पण हिंदूच्या पिढ्यानपिढ्या श्रीमंत आहेत. यांची श्रीमंती किंवा यांच्या घरातलं वातावरण फार तर 1-2 पिढ्या टिकतं. म्हणजे ते स्वतः त्याचा नक्कीच दुरुपयोग आणि उपभोग घेतात. पण त्यानंतर मात्र या अशा पद्धतीच्या माजलेल्या नवश्रीमंत कुटुंबांना उद्ध्वस्त व्हायला फारसा वेळ लागत नाही. मित्रांनो, सहजच सांगितलं की ज्यांची जगामध्ये एक वेगळी ओळख आहे ते हिंदुजा कुटुंब किती साधे आहेत. या पद्धतीचं वागणं जर आम्हा भारतीयांना, नवश्रीमंतांना जमलं तर त्यासारखा आनंद नाही. कारण एकदा अशोक हिंदुजा मला म्हणाले होते की आम्ही वायफळ खर्च करत नाही. अनेक आम्हाला कंजूस म्हणतात, पण तो त्यांचा दोष आहे. जे वायफळ होणारे पैसे असतात, खर्च होणारे असतात, ते आम्ही व्यवसायात टाकतो, त्याचे दुप्पट करतो, 10पट करतो. या पद्धतीनं जर भारतीयांनी, नवश्रीमंतांनी आपला आदर्श ठेवला तर नक्कीच भारतामध्ये वेगळ्या पद्धतीचे संस्कार तुम्हाला आम्हाला नक्कीच बघायला मिळतील. तूर्त एवढंच मित्रांनो, नमस्कार.